नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. आज काळा मंगळवार. आज स्वागत कसं करावं हा प्रश्न माझ्या मनात आहे, पण कार्यक्रमामध्ये सुरुवातीला नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे मी स्वागत केलं. आज आशिया खंडावर, भारतीय उपखंडावर आणि सगळ्या जगावर दहशतवादाची काळी छाया खूप लांबवर पसरली आहे. जो प्रकार आज लाहोरमध्ये झाला, ज्या प्रकारे श्रीलंका क्रिकेटपटूंवर हल्ला करण्यात आला, ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी 12 दहशतवाद्यांनी थैमान घातलं, त्यामुळे पुन्हा एकदा 26/11 नंतर जगाचा थरकाप उडाला. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे, दहशतवाद्यांना लगाम घालण्यात पाकिस्तान सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय का? हा प्रश्न मी का विचारतोय तुम्हाला माहिती आहे. गेले काही दिवस पाकिस्तानातली परिस्थिती हाताबाहेर जाते. दहशतवादी अधिक प्रबळ होत आहेत असं सांगितलं जात आहे. अलीकडे स्वात प्रांतामध्ये तालिबानशी पाकिस्तान सरकारनं करार केला. आसिफ अली जरदारी यांनी असं म्हटलं की हा करार शांततेसाठी आहे, पण शांतता प्रस्थापित होण्यापेक्षा दहशतवादी अधिक बलवान झाले. ते इस्लामाबादपर्यंत पोहोचले, पेशावरमध्ये गेले, इतर भागात गेले आणि आज लाहोरमध्ये सुद्धा त्यांनी एक निर्घृण असा हल्ला केला. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे की पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवं का? पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलंय का? याचे भारतावर आणि आशिया खंडावर काय परिणाम होतील हेही तपासण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या सोबत आहेत पुण्याहून ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले आणि माझ्यासोबत मुंबईहून आहेत द्वारकानाथ संजगिरी. दोघंही पाकिस्तानला भेट देऊन आलेले आहेत आणि द्वारकानाथ संजगिरी तर अनेक वेळा तिथे क्रिकेट कव्हर करण्यासाठी गेले होते. माझ्यासोबत आजच्या कार्यक्रमामध्ये फोनवरून येणार आहेत पाकिस्तानातल्या जिओ टीव्हीचे संपादक हमीद मीर. हमीद मीर हे पाकिस्तानातले अत्यंत जांबाज पत्रकार आहेत. अलीकडे स्वान प्रांतामध्ये ज्या पत्रकाराचा तालिबानी लोकांनी खून केला, अत्यंत अमानुषपणे खून केला, तो सुद्धा या हमीद मीर यांच्या जिओ टीव्हीचाच होता. आमचा प्रयत्न चाललाय त्यांना फोन लावण्याचे, पण तोपर्यंत मी चर्चेला सुरुवात करतो. मी सुरुवात करतोय द्वारकानाथ संजगिरी यांच्यापासून. संजगिरी, मी सुरुवात क्रिकेटपासून अशासाठी करतोय की क्रिकेट टीमवर हल्ला झालाय, पण हा प्रश्न क्रिकेट पुरता आहे असं मला वाटत नाही. हा अधिक व्यापक प्रश्न आहे. पण मला सांगा, एक क्रिकेट समीक्षक म्हणून या हल्ल्याची बातमी ऐकल्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती? तुमच्या मनाचा थरकाप कसा काय उडाला? पहिला म्हणजे माझा विश्वासच उडला नाही, कारण कधी काळी क्रिकेटपटूवर हल्ला होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे हे जी काही सगळी टेररिस्ट मंडळी आहेत, ही मंडळी कधीतरी एखादा क्रिकेटपटू, एखादा खेळाडू स्पॉट करतील आणि त्या अख्ख्या त्यांच्या कॉन्टिंजेंटवर हल्ला होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. ह्याचं कारण असं आहे की 1972 साली ज्या वेळेला इस्रायली खेळाडूंवर हल्ला झाला होता, त्या म्युनिक ऑलिम्पिक्सच्या वेळेला, त्यानंतर क्रिकेटपटूंना धमक्या यायच्या. आपण तेंडुलकरना पण बऱ्याच वेळेला धमक्या यायचे, त्याला त्यासाठी झेड सिक्युरिटी पण मिळाली. पण कधीतरी असा खेळाडूंवर हल्ला होईल, खेळाडूंना ह्या सगळ्या युद्धामध्ये सोंगट्या केलं जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण ज्या पद्धतीने आज जे झालेलं आहे ते बघितलं, आता विश्वासच उडाला. आता क्रिकेट कुठल्याही देशात सेफ आहे असं मला वाटत नाही. कुठल्याही देशात ही टेररिस्ट मंडळी जाऊन काहीही करू शकतात, ही भीती फक्त आपल्या मनात नाही, क्रिकेटपटूंच्या सुद्धा मनात निर्माण झाली असेल. त्यामुळे कुठलाही क्रिकेटपटू मैदानावर आता खुल्या मनाने खेळेल की नाही याबद्दल मला शंका वाटायला लागली आहे. संजगिरी, मला तुम्हाला विचारायचं की भारताने नाकारलं होतं पाकिस्तानला जायचं, ऑस्ट्रेलियाने नाकारलं होतं, इंग्लंडने नाकारलं होतं, तरी सुद्धा श्रीलंकेने हा धोका पत्करला आणि अर्जुना रणतुंगा तर असं म्हणाले होते, भारताने जर नाकारलं असेल तर त्या जागी आम्ही जाऊ म्हणून. तुम्हाला असं वाटतं चूक केली श्रीलंकेने? प्रश्नच नाही, चूक केली. अर्जुना रणतुंगाचा कॉन्फिडन्स फारच जास्त होता. एक गोष्ट खरी आहे की राजनैतिकदृष्ट्या पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे जवळचे संबंध होते. पाकिस्तान आणि श्रीलंका हे जवळ असल्यामुळे कदाचित अर्जुना रणतुंगाने तसा विचार केला असेल. पण टेररिस्टच्या समोर मला असं वाटतं की कुठलाही धर्म, कुठलाही प्रांत, कुठलाही देश हे टार्गेट नसतं. काहीतरी एक सनसनाटी करायची आणि आपलं म्हणणं मांडायचं असं मला वाटतं. त्यांना ते कुठलाही विधिनिषेध पाळत नाहीत आणि कदाचित तेच कारण असेल. आता ह्यापुढे मात्र कुठलीही टीम पाकिस्तानात निदान पुढच्या 5 वर्षात जाईल असं मला वाटत नाही. म्हणजे फारच मोठी चूक केली. म्हणजे अशा रीतीने आता मला वाटतं स्वतः त्याला सुद्धा भयंकर पश्चाताप होत असावा. संजगिरी, मला सांगा, पाकिस्तानातलं क्रिकेट आधीच धोक्यात आलं होतं, ते जवळजवळ आता खतम झालंय पुढच्या काही वर्षांसाठी असं म्हणायचं का? प्रश्नच नाही. म्हणजे कारण आत्ता गेल्या दीड वर्षात त्यांची टेस्ट सिरीज होत नव्हती, कारण पाकिस्तानमध्ये कोण जायला तयार नव्हतं आणि आता तर पाकिस्तानला कोण जाणार नाही. आता गंमत अशी असते की जेव्हा ICCचं कॅलेंडर ठरतं त्यावेळेला अवे आणि ॲट होम अशा सिरीज ठरवल्या जातात. तर आता पाकिस्तानच्या ज्या सिरीज उद्या जर ठरवल्या जातील तर त्या फक्त अवे होऊ शकतील
आणि ॲट होम होणार नाही. त्यामुळे पाकिस्तान बोर्डाला एक तर लॉस सहन करावा लागेल, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नुसतं एकतर्फी असून चालणार नाही. म्हणजे उद्या जर पाकिस्तानला क्रिकेट खेळायचं असेल तर त्याला न्यूट्रल कंट्रीमध्ये जाऊन खेळायला लागेल. म्हणजे उद्या शारजा, दुबई वगैरे अशा ठिकाणी जाऊन खेळायला लागेल किंवा दुसऱ्या देशात जाऊन खेळायला लागेल. पण दुसऱ्या देशात सुद्धा आता किती सेफ्टी आहे हे सांगता येणं फार कठीण व्हायला लागलेलं आहे. म्हणजे खेळावर कधी ह्या प्रकारचा हल्ला होईल असं वाटलं नव्हतं, पण आता ह्या हल्लेखोरांनी कुठलंही क्षेत्र सोडलेलं नाही असं वाटतं. आणि पाकिस्तान क्रिकेटचा मला वाटतं इथून ऱ्हास सुरू झालाय. पुढच्या 5 ते 7 वर्षात पाकिस्तान क्रिकेट लयाला गेलेलं असेल. मी जातोय अरविंद गोखले यांच्याकडे. अरविंद गोखले, मला सांगा की खेळाडूंना टार्गेट केलंय. मी तुम्हाला आठवण देतो, 72 साली म्युनिक ऑलिम्पिकमध्ये अशाच प्रकारे इस्रायली ऑलिम्पियन्सना टार्गेट करण्यात आलं होतं यासेर अराफतच्या दहशतवाद्यांकडून. दहशतवादी अशा प्रकारे खेळाडूंना किंवा खेळाला टार्गेट का करतात? याचं कारण थोड्या अवधीमध्ये मिळणारी त्यांना प्रसिद्धी पाहिजे असते, त्यांना घबराट पाहिजे असते, त्यांना शासनामध्ये असणारी चलबिचल पाहिजे असते, त्यांना स्वतःकडे एक फोकस पाहिजे असतो, स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे आणि जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याची. आज मला शक्यता अशी वाटते की आज त्यांना या श्रीलंकन खेळाडूंना ताब्यात घेऊन काही मागण्या पुढे करायच्या असाव्यात. त्या तयारीनं ते आले होते. ज्या अर्थी रॉकेट लॉन्चर्स त्यांनी बरोबर आणले होते, रॉकेट लॉन्चर्सचा वापर करून त्या सगळ्या बाजूनं ते कॉर्डन ऑफ करून त्यांना ताब्यात घ्यायचं आणि आपल्या मागण्या पुढे करायच्या, असा त्यांचा डाव असू शकतो. यातला आणखीन एक भाग असा, पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तसीर असं म्हणाले की मुंबईमध्ये झालेला हल्ला आणि आता कराचीमध्ये, लाहोरमध्ये झालेला हल्ला, या दोन्ही हल्ल्यांमध्ये एक प्रकारचं साम्य आहे. एक साम्य आहे, हे खरंय, एका अर्थाने खरंय, कारण ते रॅक्सॅक अडकून, पाठीला अडकून ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये ताजमध्ये अतिरेकी घुसले, त्या पद्धतीनं लाहोरमध्ये गडाफी स्टेडियमच्या समोर हे येत होते. आता हा जो एक साम्याचा भाग आहे तो आपण थोडासा बाजूला ठेवला तरी असं म्हणता येईल की हे जे साम्य आहे, हे साम्य नेमकं त्या ISIचे माजी प्रमुख हमीद गुल यांना खुपलेलं आहे. ते असं म्हणाले की या हल्ल्यामागे रॉ आणि LTT हे दोघं जण मिळून यांचं संगनमताचं हे कारस्थान आहे. हे कारस्थान आहे असं म्हणणं हे पूर्णपणानं चुकीचं आहे. यामागे सरकारी शक्ती आहेत असं मी मानणार नाही. म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे असं मी मानत नाही. म्हणजे झरदारींचा डायरेक्टली व इनडायरेक्टली या हल्ल्यामध्ये हात अजिबात असू शकत नाही. पण ते या तऱ्हेच्या हल्ल्याला तोंड द्यायला पूर्णपणानं अपयशी ठरलेत, हे मात्र अगदी अपयशी ठरलेत. मी येतो तुमच्याकडे गोखले सर, पण माझ्यासोबत आता हमीद मीर आहेत. हमीद मीर जियो टीवी के एडिटर है. हामिद साहब, सलाम करता हूं मैं आपको. जिस आतंक भरे माहौल में आपका चैनल काम कर रहा है, सारे पत्रकार आपको दुआ दे रहे, आपका अभिनंदन कर रहे. मैं आपको पूछना चाहता हूं, पूरे दिन भर हमने जियो टीवी के विजुअल्स देखे, किस प्रकार से वहां क्या क्या हो रहा है, पाकिस्तान में हालात क्या है, इस वक्त क्या हालात है वहां? जी, इस वक्त हालात ये है कि सब जो पाकिस्तान के लोग हैं वो बहुत दुख में है, क्योंकि पाकिस्तान की पुलिस जो है उसके 7 जवान जो है वो शहीद हो गए। श्रीलंका की क्रिकेट टीम जो है वो बच गई। इस पर हम बहुत खुश हैं, लेकिन साथ ही साथ हमें अफसोस है कि हम उनकी सेवा नहीं कर सके। वो हमारे मेहमान थे, हमारे गेस्ट थे, और एक बहुत अनफॉर्चुनेट वाकया हो गया। लेकिन पाकिस्तान में लोग ये समझते हैं कि ये जो मुंबई अटैक्स थे उसका एक्शन रिप्ले है, और इसमें वही फोर्सेस इन्वॉल्व हो सकती हैं, वही लोग इस आतंकवाद के पीछे हो सकते हैं जिन्होंने मुंबई अटैक्स भी किए, और पहले भी वो इंडिया पाकिस्तान को आपस में लड़ाना चाहते थे। आज भी वो फोर्सेस इंडिया और पाकिस्तान को आपस में लड़ाना चाह रही हैं। पाकिस्तान में कुछ लोग जो हैं वो ब्लेम कर रहे हैं, कुछ रिटायर्ड जनरल हमीद गुल टाइप को कह रहे हैं कि ये इंडिया ने करवाया है। लेकिन पाकिस्तान की जो सरकार है वो इस पर बहुत मोहतात है, बहुत कॉशियस है, और पाकिस्तान की सरकार ने अभी तक ऐसा कोई इल्जाम नहीं लगाया। पाकिस्तान का मीडिया भी आप देख रहे हैं कि काफी मोहतात है। कुछ कमेंटेटर्स, कुछ एनालिस्ट जो हैं वो इल्जाम लगा रहे हैं इंडिया पर, लेकिन जब तक कोई सबूत नहीं आता तो हम कुछ नहीं कह सकते। हम ये समझते हैं कि इस वक्त न सिर्फ पाकिस्तान बल्कि इंडिया, बांग्लादेश और श्रीलंका, पूरा साउथ एशिया जो है वो आतंकवाद की आग में जल रहा है, और इस आग से निकालने के लिए हम सबको इकट्ठे होना होगा, यूनाइट होना होगा। और जब तक हम यूनाइट नहीं होते, और जब तक इस रीजन का जो मीडिया है, इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका और बांग्लादेश का मीडिया जो है वो सरकारों को
और जनता को एक दूसरे के करीब नहीं लाता तो हम सब इस आग में जलते रहेंगे। आज जी मैं जी जल रहा हामिद हूं। साहब, मैं पूरी तरह से सहमत हूं आपसे। हम सबको एक होना चाहिए आतंकवाद के खिलाफ। लेकिन मैं कुछ देर पहले आपका प्रोग्राम देख रहा था जियो टीवी पर। क्या आपको लगता है पाकिस्तान सरकार आतंकवादियों को रोकने में पूरी तरह से नाकामयाब रही है? मैं समझता हूं बिल्कुल नाकाम है पाकिस्तान की सरकार, और खास तौर पे जो प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी ने जो गवर्नर रूल लगाया है पंजाब प्रोविंस में, उसके बाद पाकिस्तान में बहुत इंस्टेबिलिटी फैल गई है। नवाज शरीफ और आसिफ जरदारी आपस में लड़ाई कर रहे हैं और पाकिस्तान में जो है पॉलिटिकल यूनिटी नहीं है। जब तक पाकिस्तान की जो ये बड़ी पॉलिटिकल पार्टीज हैं ये यूनाइट नहीं होती तो ये टेररिज्म के खिलाफ स्ट्राइक नहीं कर सकती। और न सिर्फ पाकिस्तान के अंदर बल्कि इंडिया, श्रीलंका और बांग्लादेश के अंदर भी जो पॉलिटिकल फोर्सेस हैं उन्हें वन पॉइंट एजेंडे पर इकट्ठा होना चाहिए, और वो वन पॉइंट एजेंडा ये होना चाहिए कि हम सब आतंकवाद के खिलाफ यूनाइट हैं। लेकिन अगर प्रेसिडेंट जरदारी साहब जो हैं वो पाकिस्तान को यूनाइट नहीं करेंगे तो अल्टीमेट नुकसान भी उन्हीं को होगा, क्योंकि अभी 16 मार्च को बहुत बड़ा एक लॉन्ग मार्च होने वाला है इस्लामाबाद की तरफ, जिसको लीड करेंगे नवाज शरीफ और लॉयर्स मूवमेंट के लीडर्स उसको लीड करेंगे। तो 16 मार्च जो है जिसमें सिर्फ चंद दिन बाकी हैं, ये सदर जरदारी जो है पाकिस्तान के प्रेसिडेंट, जरदारी की जो किस्मत है उसका फैसला होने में सिर्फ 2 हफ्ते बाकी हैं। अगर उन्होंने परवेज मुशर्रफ के दौर के लगाए हुए जो जज हैं उनके साथ खड़े रहे और उनको प्रोटेक्ट करते रहे तो मेरा ये ख्याल है उन्हें बहुत नुकसान होगा। और जब ये इंस्टेबिलिटी बहुत ज्यादा फैलेगी तो इसका फायदा जो है वो आतंकवादियों को होगा, क्योंकि आतंकवादी बहुत खुश हैं। आप देखिए आतंकवादी जो हैं वो तो यूनाइटेड हैं, वो तो एक दूसरे के साथ नहीं लड़ रहे, लेकिन हम जो आतंकवादियों के खिलाफ लड़ रहे हैं हम आपस में डिवाइडेड हैं, हम तकसीम हैं, हम में एकता नजर नहीं आती, हमें यूनिटी नजर नहीं आती। जी बिल्कुल। हामिद साहब, मुझे बताइए आतंकवादियों ने लाहौर क्यों चुना है? आज तक ये पेशावर में होता था, अन्य जगहों पर होता था, इस बार लाहौर का चुनाव उन्होंने क्यों किया? मैंने सिर्फ एक दिन पहले कल पाकिस्तान के जो सबसे बड़े अंग्रेजी अखबार दी न्यूज में मैंने ये आर्टिकल लिखा था कि पंजाब और खास तौर पे लाहौर जो है वो अब अगला टारगेट होगा आतंकवादियों का। और मुझे बहुत अफसोस है कि सिर्फ एक दिन के बाद ही जो मेरी अजम्पशन थी वो सही साबित हो गई। तो लाहौर को टारगेट इसलिए किया है कि लाहौर जो है उसको कहते हैं पाकिस्तान का दिल है, और लाहौर में बहुत ज्यादा बिजनेस एक्टिविटी है। जिस जगह पर ये अटैक हुआ है ये लाहौर का सबसे बड़ा बिजनेस सेंटर है। और दूसरी बात यह है कि लाहौर पंजाब का सेंटर है, और लाहौर जो है वहां पर लड़ाई चल रही है जरदारी साहब की और नवाज शरीफ साहब की, और जरदारी साहब के जो गवर्नर हैं सलमान तासीर, उन्होंने 4-5 दिन पहले पंजाब की जो इलेक्टेड प्रोविंशियल गवर्नमेंट थी उसको सस्पेंड कर दिया, वहां पे गवर्नर रूल लगा दिया। तो जो आतंकवादी हैं उन्होंने बहुत सोच समझ के लाहौर को निशाना बनाया ताकि ये जो लाहौर में पॉलिटिकल फोर्सेस आपस में लड़ रही हैं इससे वो एडवांटेज हासिल करें, क्योंकि इनकी आपस की लड़ाई की वजह से जो सिक्योरिटी है वो कमजोर हो चुकी थी। गवर्नर जो है वो नवाज शरीफ पे फोकस कर रहा था, नवाज शरीफ के साथ लड़ाई में मसरूफ था। आतंकवादियों को मौका अच्छा मिला और उन्होंने श्रीलंकन क्रिकेट टीम पर हमला करके पूरी दुनिया में पाकिस्तान का नाम बदनाम कर दिया, पाकिस्तान का नाम बदनाम किया। हामिद साहब, बहुत बहुत शुक्रिया। आपकी लड़ाई में भारत के पत्रकार आपके साथ है, क्योंकि पाकिस्तान के पत्रकार बहुत बड़ा काम कर रहे हैं, लोकतंत्र के मजबूती का काम कर रहे हैं और आतंकवाद के खिलाफ लढणे का काम वहां के पत्रकार कर रहे हैं। हामिद मीर त्यामध्ये आघाडीवर आहेत। हामिद मीर आपल्या सोबत होते, जिओ टीव्हीचे संपादक आहेत। जिओ टीव्हीने फार मोठं काम केलेलं आहे या दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यामध्ये। आज दिवसभर जी व्हिज्युअल्स आपल्याकडे येत होती IBN लोकमतवर आणि भारतातल्या प्रमुख चॅनलमध्ये, ते जिओ टीव्हीच्या माध्यमातूनच येत होती आणि तुम्ही पाहिलात की दिवसभर काम करून सुद्धा हामिद मीर शांततेचा पुरस्कार करतायत। ते म्हणतायत भारतीय उपखंडातल्या लोकांनी, आशिया खंडातल्या लोकांनी एक व्हायला हवं, तरच दहशतवादाचा मुकाबला करता येईल। अतिशय प्रखर असं सत्य त्यांनी आपल्याला सांगितलंय। युद्धाची भाषा करण्यापेक्षा शांततेची भाषा करायला हवी। घेऊया एक ब्रेक आता, पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघूया। पाकिस्तान सरकार दहशतवादांना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलंय का? पडद्यावर पाहू शकता तुम्ही, 100% लोक म्हणतायत होय अपयशी ठरलंय। हाच मुद्दा घेऊन का अपयशी ठरलंय मी आपल्या पाहुण्यांना पुढे विचारणार आहे। घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत।